माझं नाव शांताराम विठ्ठल जुरंगे, एकतपूर, गट नंबर 180चा 2. हे जे आम्हाला पावती दिलेली सर्वे झाला त्यावेळेस प्रत्येक विभागाचे वेगवेगळे अधिकारी होते. म्हणजे मोजणी करणारे अधिकारी सेपरेट, झाडांची मोजणी करणारे अधिकारी सेपरेट, पाईपलाईन वगैरे करणारे सेपरेट व त्यांच्या हाताखाली 2-2 कर्मचारी होते. त्यावेळेस आमच्या गटामध्ये 2 विहिरी आहेत. एक विहिरीचं जे क्षेत्र आहे दोन्ही ते माझ्याच हद्दीत आहे, म्हणजे माझ्याच नावावर 4 गुंठे क्षेत्र. त्या ठिकाणी थोडासा वाद झाल्यामुळं विहिरीवली चंदनाची जे 6 झाड आहेत, लिंबाचे 2 त्यावेळेस राहून गेली. ते म्हणले तुमचं वैयक्तिक मिटवा. ते आम्ही कोर्टामध्ये आम्ही मिटवलं. कोर्टामध्ये मिटवल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला, हा साहेब, हा जो निकाल कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो निकाल घेऊन मी तलाठी ऑफिसला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अर्ज केला. तर 12/11/2025 वार बुधवार ह्या दिवशी मी तलाट्यांना ते अर्ज आणि कोर्टाचा निकाल सादर केला. त्यांना मी सांगितलेलं आमचं हे क्षेत्र एअरपोर्टमध्ये जाते व त्याच्यामध्ये जी चंदनाची 6-7 झाड आहेत, लिंबाची 2 झाड आहेत, ती मला नोंद करून घ्यायची. तर तुम्ही मला लवकरात लवकर याचा फेरफार धरून तो माझ्या ताब्यात द्या. म्हणजे जे काही क्षेत्राचा आमचा वाद होता ते मला क्लिअर कट त्यांना सांगता येईल. तर अद्यापही 3 महिने म्हणजे 90 दिवस होऊन त्यांनी काही नोंद फेरफार वगैरे धरला नाही. मग जर मी 2-3 वेळा तलाट्यांना भेटलो, त्यांना म्हणलं नोंद धरा, आम्हाला हे क्लिअर करायचंय. मग ते एअरपोर्टचंच काम करतात. तर मग हे पण काम तितकंच महत्वाचं आहे. जर हे आमचं कागदावाज आलं नाही तर ह्याचं मूल्यांकन होणार नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस हे अधिकारी आले विहिरीची नोंद करायला, म्हणजे ह्यांनी विहीर आणि पाईपलाईन करत होते, त्यावेळेस त्यांनी आमच्या विहिरीचं जुनी विहीर, दगडी बांधकाम येते, खोली वगैरे किती साली, 1950 साल त्यांनी अंदाजे आम्ही सांगितलं, इतकं वर्ष झालं. नवीन विहीर, दगडी बांधकाम विहीर आणि ह्याचं मूल्यांकन वेगळं होतंय. त्याची खोली, लांबी ह्याचा काही उल्लेख नाही केला. पाईपलाईन त्यांनी त्यांच्या रेकॉर्डला वहीवर लिहून घेतलं. सगळं 2 पाईपलाईन आहे. आता जवळपास 2000 फुटाची आमची पाईपलाईन राहून गेली. आणि ह्याच्यामध्ये जे आम्हाला दिलंय ह्या पावतीवर गट नंबरच नाहीये. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे, प्रत्येक खातेदाराचे वेगवेगळे क्षेत्र किती आहे आणि त्या क्षेत्रावर त्याचा गट नंबर आणि त्याचे चावडी वाचन व्हावं, त्या व्यक्तीच्या पशी अधिकाऱ्यांनी यावं, यांच्याकडे रेकॉर्ड होतं. मग आज गावातील आम्ही 5-6 जण आहे, प्रत्येकाची पाईपलाईन आणि विहीरच का राहते. मग हे अधिकारी नक्की करतात काय? मग ह्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. तर त्यांनी आमचं चुकलंय असं म्हणायचं असेल तर माझ्याकडे मी तुम्हाला प्रति दिलेले आहेत, त्याच्या झेरॉक्स कॉपी, त्याच्यात सगळं उल्लेख आहे. मग ह्यांनी का नाही ते ह्याच्यावरती आणलेलं. सर्वेचं ज्यावेळेस आम्हाला झाड, विहीर, पाईपलाईनची ज्यावेळेस आम्हाला ही रेकॉर्ड चिठ्ठी मिळाली म्हणजे त्यांच्याकडून, तर आम्ही तलाट्यांकडे गेलो, कोतवाल आहे त्यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही अर्जाचं विचारलं की साहेब आम्हाला याची दुरुस्ती करायची. तर अर्ज म्हणजे कोण अधिकारी आहे, तर ह्याच्यावर अजून त्यांनाही परखड सांगता येत नाही की ऍक्च्युली हे अर्ज कोणाकडे द्यायच्या. त्यामुळे ते आम्हाला लिगली पोच देत नाही. आज 3 दिवस झाला आम्ही तो अर्ज दिलाय. आम्ही सर्व जेवढे खातेदार आहे, मग नक्की आम्ही जायचं कोणाकडं आणि ही दुरुस्ती कशी करायची ह्याचं अजून काय ठोस असं हे नाही. आमचे अर्ज घेऊन जर ते उद्या पुढे गाळ झाली तर मग ह्याचं कसं काय. बरं, माझं नाव मंगल माझे टिळेकर, गट नंबर 183. त्यात विहिरीची नोंद नाही. पाईपलाईन आहे, पाईपलाईनची फक्त पाईपलाईन मांडलेली अशी, म्हणजे पाईपलाईन लिहिली पण त्याची लांबी लिहिलेली नाही. पत्र्याचं शेड आहे, त्याचं लांबी रुंदी लिहिलेली नाही. ते मोजलं होतं त्यावेळेस त्यांनी. विहीर किती आहे त्याच्यामध्ये? विहीर म्हणजे असं विहीर एकच आहे. एक विहीर आहे. हा, गट नंबर 183 मध्येच विहीर आहे. आणि त्याची नोंद नाही. तुम्हाला जो कागद दिलाय त्या कागदावरती गट नंबर वगैरे टाकलेला आहे का काय? नाही. किती क्षेत्र आहे तुमचा अंदाजे त्याच्यात? त्यात आमचं क्षेत्र गट नंबर 83, 3.25 एकर जमीन आहे. संजय सोपान टिळेकर. काय तुमचं जे विमानतळामध्ये तुम्हाला कागद दिलाय त्याच्यामध्ये काय तुमच्या दुरुस्ती आहेत? त्याच्यात काही गट नंबर नाही. काय पाईपलाईन जवळजवळ 400 फूट पाईपलाईन आहे, 2.5 इंची. काय आणि झाडाची नोंद झाली नाही व्यवस्थित. 10-15 झाडं लागल्यात, मोठ्या झाडं तशीच राहिलेत लावायची.
विहीर बोर पाईपलाईन काय त्याच्यात विहिरी राहिल्यात? बोरचं नोंद लागली हा, हम्म. पण पाईपलाईनची नोंद नाही लागली बोरची. विहिरीचं काय? विहिरीची बी नाही नोंद लागली. किती विहिरी आहेत तुमच्या? हे 2 विहिरी आहेत, झाड 35 आहेत. हा. त्यात वडाची राहिली, सीताफळाची 4-5 झाडं राहिली, लिंबाची 4 झाडं मोठाली लावायची राहिली आहेत, सुबाबळीची. ठीक.